रात्री वायफाय बंद ठेवावं किंवा रात्रभर वायफाय बंद ठेवल्यानं विजेची बचत होते का याविषयी अनेकदा बोललं जातं, त्याची चर्चाही होते. पण या मागचं सत्य तुम्हाला माहितीये का? नसेल माहिती तर हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला याविषयी माहिती अगदी विस्तारपणे सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सतत ऑनलाईन राहणं विविध आव्हानं घेऊन येतं, परंतु ते केवळ फोनच्या छोट्या पडद्यापुरते मर्यादित आहेत का? जर तुम्हाला रात्री उशिरा उठून तुमच्या डिव्हाइसवर तासनतास स्क्रोल करण्याची सवय असेल तर तुम्ही तुमचं वायफाय सिग्नल रात्रभर चालू ठेवण्याची शक्यता आहे. याचा आपल्या विजेवर कसा परिणाम होतो? बऱ्याच लोकांना आपला वायफाय राउटर 24/7 चालू ठेवणं हा सर्वात चांगला मार्ग आहे असं वाटतं. रात्री वायफायचा राउटर बंद केल्यास थोड्या प्रमाणात विजेची बचत होऊ शकते, परंतु बचतीचे प्रमाण इतके कमी आहे की आपल्याला आपला वीज पुरवठा खंडित होण्याचा फारसा फरक दिसणार नाही. सहसा लोक ते बंद करत नाही, कारण राउटर 24/7 चालण्यासाठी डिझाईन केलेले असतात किंवा वारंवार चालू बंद केल्यानं त्यांचं आयुष्य कमी होऊ शकतं. राउटर खूप कमी वीज वापरतात, सहसा केवळ 5 ते 20 वॅट वापरतात. रात्री जरी तुम्ही ते बंद केलं तरी विजेची बचत खूप कमी होते आणि त्याचा तुमच्या वीज बिलावर फारसा परिणाम जाणवत नाही. बरेचसे लोक वीज बचतीसाठी देखील याचा वापर करतात, परंतु इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ISP असे अनेकदा करण्यास नकार देतात. याचं कारण राउटर सामान्यतः रात्री महत्त्वपूर्ण फर्मवेअर अपडेट्स प्राप्त करतात, ज्यामुळे त्यांची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढते. याशिवाय राउटर नियमित चालू आणि बंद केल्यानं त्याच्या एकूण नेटवर्क लाईफ मध्ये अडथळा निर्माण होतो आणि घरात इंटरनेट नीट काम करत नाही आणि नेटवर्कच्या समस्या उद्भवू शकतात. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थर्मोस्टॅट्स. कॅमेरे आणि व्हॉइस असिस्टंट सारखी स्मार्ट उपकरणं आपल्याला राउटरशी जोडलेली असतात, त्यावर अवलंबून असतात. रात्री आपला राउटर बंद केल्याने आपल्या स्मार्ट थर्मोस्टॅटचं वेळापत्रक बिघडू शकतं. सुरक्षा किंवा डोरबेल कॅमेरे निरुपयोगी होऊ शकतात आणि व्हॉइस सहाय्यक प्रतिसाद देणंही थांबवू शकतं. त्यामुळे रात्री किंवा दिवसा कधी वायफाय राउटर बंद करू नये असा सल्ला दिला जातो.